चला स्पीडअप करायचंय, प्लीज विनंती करतो, जास्त वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना विनंती करतो, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. करायला
स्ट्राइक एंड वरती असेल तर म्हणजे रुपेश नॉन स्ट्राइक एंडला, दीपक 3 धावा फलकावरती लागल्यात. आता प्लीज संघर्ष करायचा आणि तुम्ही स्पीडअप करा. संघर्ष प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटला, मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला भेटला, परंतु या मॅच मध्ये आता काय घडत, शेवटची मॅच आहे. दोन्ही संघ एक एक संघाला आरो आले. तर शेवटच्या मॅच साठी हा बॉल जातोय डॉट. आता मॅच मध्ये आता रंगता निर्माण झाली. शेवटचे आता 2 चेंडू बाकी असतील या षटकातील आणि आता धावा जमवणं खूप कठीण झालंय. प्रत्येक बॉल मध्ये टीम मिटिंग घेऊ नका, तुम्हाला विनंती करतोय. बॉलर तयार आहे. हा देखील चेंडू जाते निर्धाव. काय करावं असं सुचत नाहीये या फलंदाजाला. बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता आणि या बॉल वरती देखील जातो तो निर्धाव. 3 चेंडू सलग निर्धाव टाकले. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉल मध्ये देखील डॉट बॉल आला तर धावसंख्या थांबली जाईल. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे, उचलणार फेकणार डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु आता 2 धावा खर्च होताना दिसतील आणि अशा रीतीने फुकटच्या या 2 धावा जाताना दिसतील. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्यात. आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र झाली आहे. चला स्पीडअप करायचं असं टीम मिटिंग घेऊ नका. 5 बदल आलेत. बॉलर तयार होताना दिसतोय. बॉलर सोनू. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला विनंती करतो आयोजकांकडून. आयोजक तुम्ही देखील लक्ष द्यायचं याकडे. प्रत्येक बॉलवर तर टीम मिटिंग घेतली जाते. 5 धावा धाफलकावरती लागल्यात. करते कॉमेंट्री. प्लीज स्पीडअप करा, तुम्हाला विनंती करतो वारंवार. बॉलर तयार. या बॉलवरती आक्रमण केलं, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या पोहोचले 9 आकड्यावरती. आता या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडू मागे उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 4 चेंडू मागे किती धावा येतील देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. बॉलर तयार. असे तर डॉट बॉल टाकलेला तर धावा रोखल्या जातील आणि जर मोठे फटके आले तर धावसंख्येला उच्चांक गाठताना दिसतील, परंतु डॉट बॉलची अपेक्षा मात्र गोलंदाजी करणारी टीम नक्की करत असेल आणि त्या अनुषंगाने डॉट बॉल येणे अपेक्षित असेल. या बॉल वरती फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता. तत्पूर्वी मात्र या 2 धावा पूर्ण होताना दिसतील आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल शेवटच्या आणि या 3 चेंडू मागे किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचे करतो. बघूया अजून हे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती सोनू पाली संघाकडून आणि जबरदस्त फटका. बघूया चेंडू जाणार सीमारेषे पार, चौकार. सोनू वरती कुठेतरी हल्ला चढवला आहे. किती रन झालं? 12 स्कोर झालाय.
16 तसंच 4 चेंडू आणि 16 धावसंख्या वेणगाव संघाची. बघूया रायटर द विकेट गोलंदाज सज्ज सोनू. बघूया पुढचा चेंडू या सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया संतोष इथं चुकी करतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार चौकार. पाच चेंडू अद्याप 20 धावसंख्या. एक मोठा आव्हान असेल. शेवटचा चेंडू मार्ग असताना गोलंदाज सोनू. बघूया चेंडू सुंदर असा निर्धाव चेंडू. शतक संपण्याचा इशारा. एक शतकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. पाली शेवटचं शतक मार्ग असताना तसंच बघूया गोलंदाज ऋतिक मारा करणार तो दीपक दादा. बघूया आणि इथे एक मोठा आदरा वेणगाव संघाला दीपकच्या स्वरूपात. दीपकच्या बारीचा अंत. पहिल्याच चेंडूवरती सुरेख गोलंदाजी. बघूया न्यू बॅटर सागर मैदानामध्ये जाताना दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद केलाय ऋतिकने. बघूया शतकातला दुसरा चेंडू मारा करणार सागर आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव. दोन्ही चेंडू धावसंख्या 20. अजून परत कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज ऋतिक. अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. रायटर द विकेट गोलंदाज सज्ज मारा करणार सागर आणि इथे हलकी सिकट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव काय रोखू शकत नाही पाली संघ. बघूया एक धावेने धावसंख्येत वर धावसंख्या झालेली आहे ती 21. अद्याप अजूनही 3 चेंडूची केली बाकी. सुंदर अशी गोलंदाजी ऋतिक याची. एक मोठा फलंदाज असेल स्ट्राईक वरती. बघूया मारा करणार. सुंदर असा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि
2 धावा सद्रती पूर्ण 2 धावसंख्येने मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 23. शतकातले 2 चेंडू शिल्लक. बघूया रायटर विकेट गोलंदाज सज्ज मारा करणार. सुरेख पद्धत चेंडू आणि इथं सागरच्या बारीचा अंत होतोय. पंच धाव एकच घ्यायची का? एकच. सागरच्या वारीचा अंत होतोय. न्यू बॅटर जातोय गणेश. वेनगाव संघाचा एक स्फोटक फलंदाज असेल गणेश. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. मारा करणार. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा. दोन धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 27. 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज पाली आंबेवाडी संघाला. सुपर 4 मध्ये जाणारा हा सामना. बघूया आजच्या दिवसात कोण धडक मारतोय. चला स्पीडअप करा लवकरात लवकर. वेनगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अठरा चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज पाली आंबेवाडी संघाला. एक मोठं आव्हान असेल. हॅलो. तसंच श्री गणेश क्रिकेट संघ जांभूलवाडी यांचे आयोजित बुधवार दिनांक 7/2/2024 गुरुवार 8/2/2024 शुक्रवार 9/2/2024 आणि शनिवार 10/2/2024 आयोजित आहे. तर कुणाला एंट्री पाहिजे असेल त्याही जांभूलवाडीशी संपर्क साधा. करून रे जवळच्या जवळ खेळताव ना.
এটা জাম্বুর আডলা গেনা শিতে যাচ্ছে बघूया स्पीडअप घ्यायचंय अंपायर 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज पाली आंबेवाडी संघाला वेनगाव संघ इथे गोलंदाजी मार्कवर कोण रे हे वेनगाव वाल्या ना इकडे या हे बाबून नाव काय आहे अनिल ना नाही त्याला बाबू करे आखेत रे सगळा त्याला त्यानं नाव काय लागू गोलंदाजी मार्कवरती अनिल वेनगाव संघाकडून बघूया स्ट्राइक एन अविनाश नॉन स्ट्राइक एन किशोर बघूया शतकातला पहिला चेंडू राईटवर द विकेट गोलंदाज सज्ज मारा करणारा अविनाश बघूया शतकातला पहिला चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू बघूया स्वतःच्या पालुत्रामध्ये झेल घेतोय अनिल आणि अविनाशच्या पारीचा अंत होतो इथे पहिल्याच चेंडूवरती एक गडी बाद बघूया अविनाशाची जागा भरून काढण्यासाठी गेलाय अजय एक मोठा फलंदाज असेल अजय पहिल्या चेंडूवरती अनिल याने एक गडी बाद केलाय बघूया दुसऱ्या चेंडूची फेकी मारा करणारा अजय एक अवांतर धाव संख्येत भर धावसंख्या 1 संघाचं खातं खोललंय एक धावसंख्येने श्री गणेशा केलाय बघूया आणि हा सुरेख पद्धतीचा फटका आणि इथं झेलबाद होतोय अजयच्या पारीचा अंत बॅक टू बॅक दुसरा हादरा न्यू बॅट्समॅन सोनू बघूया अजयच्या पारीचा अंत झालाय दोन्ही चेंडू आणि 2 विकेट तर मेलावल्यात अनिल यांनी एक कमबॅक इन गोलंदाजी वेनगाव संघाकडून बघूया मारा करणार सोनू सुंदर असा मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे आणि चेंडू जाणार 1 बाउन्स चौकार धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 5 3 चेंडू आणि 5 धावसंख्या झालेली आहे ती आंबेवाडी संघाची
बघूया शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणारा सोनू. आल्या आल्या एक चौकार. पुन्हा एकदा एक स्टेट ऑफ द ग्राउंड मारलेला फटका आणि एकच धाव. एकच धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 6. बघूया पुढचा चेंडू. एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली 7. अजूनही 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज पाली आंबेवाडी संघाला. शतकातले अजूनही काही चेंडू शिल्लक. मारा करणार किशोर आता. बघूया सुंदर असा मारलेला चेंडू आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहद्रती पूर्ण. अजूनही शतकातला शेवटचा चेंडू असणार. मारा करणार किशोर. तेरा चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. बघूया शेवटचा चेंडू मार्ग असताना इथं एक पुन्हा एकदा एक अवांतर धाव. तेरा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल पाली आंबेवाडी संघाला. 5 चेंडूच्या खेळीनंतर धावसंख्या झालेली ती 10. आणि इथं सोनूच्या पारीचा अंत होतोय. बघूया सोनू याची जागावरून काढण्यासाठी जातोय हरी. एक मोठा फलंदाज असेल हरी. बॉलर नेम. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश शिवणगाव संघाकडून. एक शतकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली ती 10. बारा बॉल 17 धावसंख्येची गरज. बघूया अजूनही आणि सुंदर असं मार. स्पीडअप करायचंय लवकरात लवकर. अजूनही 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असेल पाली आंबेवाडी संघाला. पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज जायचंय लवकर. बघूया एक चेंडूची खेळल्यानंतर अजून रुपेशचा दुसरा चेंडू.
नोलाच फक्त आहे ना. रिव्ह नाही रे नोला. याला रन रन आउटला नोला जा. हा त्याला जा ना. बघूया किशोरच्या पारीचा अंत झालाय आणि निवृत्ती हा त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय. अजूनही नवनाथ 10 बॉल अजून 17ची गरज. स्ट्राईक अँड फलंदाज नवनाथ. बघूया अजूनही 4 चेंडू शिल्लक या शतकामधील 17 रनाची आवश्यकता. बघूया अजूनही आणि निर्धाव चेंडू. 3 चेंडूची खेळी. बघूया अजूनही 9 बॉल आणि 17 आणि 1 अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 11. अजूनही 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला चेंडू आणि इथं क्षेत्ररक्षण आहे आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अजूनही 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 4 चेंडूची खेळीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जाणार 1 बाउन्स चौकार. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या शतकातला. रुपेशच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय नवनाथने आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू आणि इथे नवनाथला जीवदान मिळतोय. अजूनही 17 धावसंख्या झाल्या. किती 20 झाल्यात. 2 षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झाली ती 20. काय नाही विकेट. चला कसाला फक्त 9 बॉल साठीच रिओ आहे.
अजून हे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असेल पाली आंबेवाडी संघाला. सहा चेंडू आणि 7 धावसंख्या. बॉलर दीपक, बघूया शेवटचं शतक घेऊन आलाय दीपक. मारा करणार नवनाथ आणि एक अवांतर धाव. 6 बॉल आणि 6 रनांची आवश्यकता असेल पाली आंबेवाडी संघाला. बघूया 6 बॉल आणि 6 रनांची गरज आणि येतात त्रिफला उद्ध्वस्त. इथे एक गडी बाद होतोय नवनाथ. अजूनही 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. स्ट्राईक अँड संतोष. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक. चला सामना खेळवून घ्या लवकरात लवकर. वेनगाव संघ जास्त विलंब करतोय. बघूया 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज.
बघूया 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज पाली आंबेवाडी संघाला. आणि इथं त्रिफला उद्ध्वस्त संतोषच्या पारीचा अंत. बघूया तो पण ऋतिकच असेल. बघूया अजूनही 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील पाली आंबेवाडी संघाला. बघूया अजूनही 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. आठ विकेट गेलेला आहे पाली आंबेवाडी संघाची. अजूनही 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. बघूया पुढचा चेंडू मारा करणार आणि इथे निर्धाव चेंडू. इथे कुठेतरी सामना झुकतोय वेनगाव संघाच्या बाजूनी. आणि इथे 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. आणि इथं वेनगाव संघ विन होतोय, जातोय सुपर 4 मध्ये वेनगाव संघ. त्याचं हार्दिक